नमस्कार, मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल, पवनी डिस्ट्रिक्ट भंडारा। आज आपण पाईल्सवर बोलणार आहोत। पाईल्स म्हणजे मूळव्याध आपण त्याला म्हणू शकतो किंवा बवासीर। हा एक कॉमन आजार आहे जो आपल्याला प्रत्येक घराघरामध्ये हा आजार बघायला मिळतो। परंतु अनेक असे पेशंट आहे की हे लपवतात, सांगत नाही, मग हा आजार जीर्ण होत जातो शरीरामध्ये। मूळव्याधमध्ये सगळ्यात मेन म्हणजे कारण आहे की पोट साफ नाही होणं, लॅट्रिनला कडक होणं, मग ब्लड जातं, खूप आग होते, तिथे टोचल्यासारख्या वेदना होतात, खाजवते। आपण काही मेडिसिन घेतलं, काही गावठी औषध घेतात आणि त्या औषधांनी कसं ते सप्रेस होतं, जेवढं सप्रेस होतं काही दिवसांनी ते परत खूप जास्त प्रमाणात वाढतं। काही काही पेशंट आमच्याकडे येतात ज्यांनी 2-2 वेळा ऑपरेट केलेलं आहे, कोणी 1 वेळा ऑपरेशन झालं आहे। आता डोंगरगावने एक पेशंट होते, त्यांनी 3 वेळा ऑपरेशन झालं, तरीसुद्धा त्यांना तसाच त्रास आहे। मग ऑपरेशनमध्ये काय होते की जी एक्स्ट्रा ग्रोथ झाली, एक्सटर्नल इंटरनल 2 पाईल्सचे प्रकार असतात, तर ती ग्रोथ फक्त आपण कमी करण्यात येते, परंतु जी टेंडन्सी आहे बॉडीची परत होण्याची, आपलं डायजेशन बरोबर नसेल, तुमची पचनक्रिया बरोबर नाही आहे, पोट साफ होत नाही आहे, सेडेंटरी हॅबिट्स आहे, तुम्हाला काही व्यसनं आहेत, त्याच्याने हे आजार वाढतात। आपण बघतो पुष्कळ वेळा आफ्टर डिलेव्हरी खूप कॉमन आहे महिलांमध्ये, ह्या मुलींमध्ये, की डिलेव्हरीनंतर खूप सारे पथ्य पाळण्यात येतात, खूप गरम वस्तू ह्या जेवणात घेण्यात येतात, खाण्यामध्ये घेण्यात येतात, त्याच्याने सुद्धा कॉन्स्टिपेशन होते, हार्ड स्टूल होतं, त्याच्यामुळे खूप सिव्हिअर बर्निंग, तिथे ब्लिडिंग, स्टिचिंग पेन असतो आणि बसायलासुद्धा खूप त्रास, वेदना खूप होतात आणि काही औषध घेतलं की थोडं टेम्पररी रिलीफ होतो, परत काही दिवसांनी तसंच होते। तर अशा केसेसमध्ये होमिओपॅथिक मेडिसिन खूप चांगल्या प्रकारे काम करतात। तर जर तुम्हाला असा कुठलाही त्रास असेल तर नक्कीच आपण होमिओपॅथिक मेडिसिन ट्राय करायला पाहिजे आणि समूळ जर नष्ट करायचं आहे तर बेस्ट होमिओपॅथिक मेडिसिन। अनेक असे पेशंट आहे बघा ज्यांना खूप चांगल्या प्रकारे आराम झालेला आहे। फक्त तुम्हाला योग्य तुमच्या डाएटमध्ये थोडंसं पथ्य पाळणं, खूप तिखट मसाल्याचं घ्यायचं नाही, भरपूर पाणी प्यायचं, व्यवस्थित डाएट, तुमचं सेडेंटरी हॅबिट्स, व्यवस्थित झोपण्याची वेळ, जेवणाची वेळ प्रॉपर ठेवायची, तर आपण नक्कीच या आजारापासून मुक्तता मिळू शकतो। धन्यवाद, थँक्यू।